हाँ तो दिल्ली फिर जहाँ हाँ सुनो वो अरे याच्यावरती जा ना, त्या बाणावरती ते वाटते. हां बोला. नमस्कार. अजून 2 मिनटं आहेत खरं म्हणजे सुरू व्हायला, पण कालचा आपला भाग चालू असतानाच शेवटची 2-3 मिनटाचा मी बोलत होतो. आणखीन इंटरनेटचं कनेक्शन गेलं तर त्यामुळं काही आपल्याला ऐकू आलं नसणार, दिसलंही नसणार. नंतर अनेकांच्या काही कॉमेंट्स आल्या की दिसत नाही आहे म्हणून. त्यामुळं त्यातला काही जो भाग काल गेला आपला तिथपासून आपण सुरुवात करूया. मुख्यतः आधी सुरुवातीला मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो की काल खूप लोकांनी त्याच्यावरती कॉमेंट्स केल्या आणि आपल्याला ऐकू येत असल्या व्यवस्थित. तर कोणीतरी कॉमेंट केली तर मला कळेल नक्की चालू आहे असं. येतं ऐकू व्यवस्थित? येतं ज्या अर्थी कॉमेंट आली त्या अर्थी येतं आहे. तर मित्र की काल आपण ज्या एखाद्या माणसाचा मृत्यू कुठलंही मृत्यूपत्र न करता झाला, ज्याला आम्ही इंटेस्टेड डेट म्हणतो, त्यामध्ये जेव्हा काय करायचं असा आपला विषय चालला आणि तेव्हाच नेमके इंटरनेटचं कनेक्शन गेलं. तर तेव्हा मी नुकतं सांगितलं की अशा परीने हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे 4 भाग आहेत वारसांचे, वर्ग क्रमांक 1, 2, 3 आणि 4. आणि ते प्रायोरिटीप्रमाणे केले आहेत कायद्याने. वर्ग क्रमांक 1 जो आहे त्यातले जर कोणी असेल तर त्याला ते मिळतील त्या प्रमाणामध्ये. त्यातलं कोणी नसलं तर मग दुसऱ्या वर्गाच्या वारसदारांना. त्यातलं कोणी नसलं, वर्ग आणि 1, 2 नसलं तर तिसऱ्या वर्गाच्या, आणि 1, 2, 3 या तिन्हीतलं जर कोणी नसलं तर चौथ्या वर्गाला. तर पहिल्या वर्गाच्या वारसामध्ये कोण येतात ते आपण बघूया. पहिल्या वर्गाच्या वारसामध्ये मुलगा, मुलगी, पत्नी, आई. जर मुलगा आधी त्या मृत व्यक्तीचा वारला असला तर त्याची मुलगी व मुलगा आणि त्याची पत्नी, किंवा आधी जर त्याची मुलगी एखादी वारली असली तर तिचा मुलगा आणि मुलगी, किंवा आधी जर मुलगाही वारला आहे आणि नातूही वारला तर त्याचा मुलगा, नातवाचा आणि त्याची विधवा पत्नी. हे असे 7 जणं क्लास 1 कॅटेगरीमध्ये येतात. आणि मग त्यामध्ये प्रत्येकाला सारखा हिस्सा मिळतो. म्हणजे समजा 98 रुपये असले तर ते प्रत्येकाला 14,000 रुपये वाटलेले येतात. पण त्याला एक रायडर आहे की जर समजा त्याला एकाच वेळी 2 पत्नी असल्या किंवा 3 विधवा असल्या तर त्यांच्यामध्ये तो शेअर विभागला जातो 1/3. मात्र मुलगा किंवा मुलगी असली तर मात्र फरक असा आहे की त्या प्रमाणामध्ये त्याची संख्या हिस्सांची वाढवते. म्हणजे 7, समजा एखाद्या माणसाला एकच मुलगा आहे तर 7च हिस्से होतील. पण त्याला एक मुलगा आणखीन 2 मुली आहेत, म्हणजे एकूण 2 मुली वाढल्या, त्यामुळे 7च्या जागी 9 हिस्से होतील आणि एक नॉमोश प्रत्येकाला मिळेल असं आहे. त्यामध्ये गमतीची गोष्ट अशी की या पहिल्या क्लास 1 कॅटेगरीमध्ये मृताच्या वडिलांचा समावेश नाही आहे. कदाचित कायदाकारांचं मत असेल की वडील, ज्या अर्थी माणूस मेला आहे त्या अर्थी वडील त्याहून सिनियर असणार आणि त्यांनी मिळवलेलं काहीतरी असणार म्हणून असं असेल. पण वडिलांचा समावेश त्यात नाही. त्यांचा समावेश क्लास 2 इयर्समध्ये आहे. क्लास 2 इयर्समध्ये म्हणजे दुसऱ्या वर्गामध्ये वडील, मुलाच्या मुलीचा मुलगा मुलगी, त्याचप्रमाणे भाऊ बहीण, नंतर मुलीच्या मुलाचा मुलगा मुलगी व मुलीच्या मुलीचा मुलगा मुलगी, चौथा भावाचा मुलगा मुलगी, बहिणीचा मुलगा मुलगी, वडिलांचे वडील वय म्हणजे आजी आणि आजोबा, वडील हयात नसल्यास त्यांची विधवा पत्नी व भावाची विधवा पत्नी, वडिलांचा भाऊ व वडिलांची बहीण म्हणजे काका आणि आत्या आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये, आईचे वडील व आईची आई असे त्यामध्ये, आणि शेवटचा आईचा भाऊ व आईची बहीण म्हणजे मामा आणि मावशी सोप्या पद्धतीनं. तर हा दुसरा वर्ग झाला. जर पहिल्या वर्गातलं कोणी वारस नाही आणि दुसऱ्या वर्गातलं कोणी वारस नाही तर मग तिसऱ्या वर्गातल्या वारसांच्याकडे व्हायला लागतं. तिथं
वडिलांच्याकडनं म्हणजे पॅटर्नल आपण ज्याला म्हणू, पॅटर्नल वारस, पैतृक वारस, त्यांच्यापैकी अशी कॅटेगरी दिलेली आहे. नंतर चौथा वर्ग आहे तो म्हणजे पहिल्या वर्गातलं कोणी नाही, दुसऱ्या वर्गातलं कोणी नाही, वडिलांच्याकडचंही कोणी नाही, मग चौथा वर्ग म्हणजे आईच्याकडचे नातेवाईक. अशा ह्या 4 वर्गामध्ये विभागणी आहे. आणि ही प्रत्येक वर्गामध्ये कशी विभागणी आहे ही तत्त्व दिली आहेत, म्हणजे पर स्टर पीस आणि पर कॅपिटस आहे. त्यामुळे हा तसा गुंतागुंतीचा मामला आहे. म्हणजे मी एकदा पुण्याला काहीतरी व्याख्यान देतो त्या विषयावरती, ज्येष्ठ वगैरे संघात, हे सुरुवातीला सांगितलं तर तो आणि पुढं वळणार होतो की बा मृत्यूपत्राची गरज काय वगैरे अशा. तर त्यातनं एक गरज तर उठले आणि ते म्हणलं आता इतकं तुम्ही सांगितल्यानंतर हा एवढा कायदेशीर घोळ आहे तर मृत्यूपत्राची गरज आणखी वेगळं सांगायचं काही कारणच नाही असं मला वाटतंय. म्हणजे हा इतका गुंतागुंत मामला होऊ शकतो जर आपण काय मृत्यूपत्र केलं नाही आणि कायद्याप्रमाणे जायचं झालं तर हा असा प्रकार होऊ शकतो. आता हे झाल्यानंतर आपल्याला बघायला पाहिजे हा जर सगळा घोळ टाळायचा असला आपल्याला तर मग मृत्यूपत्राची गरज काय आहे, मृत्यूपत्र का केलं पाहिजे, मृत्यूची गरज आणि आवश्यकता काय आहे इकडे आपल्याला बघायला लागेल. नेहमी असं म्हटलं जातं की प्रत्येक वडिलांना किंवा आईला सुद्धा असं वाटतं की आपली मुलं फार सुशील सज्जन आहेत, ती काय आपल्या पश्चात भांडणार नाहीत, कारण आपण आयुष्यभर जे काही कमाई केली असती, त्यांना शिल्लक टाकलेली असती, ती सगळी शेवटी आपण आपल्या मुलांच्याकरता किंवा पुढच्या वारसांच्याकरता काहीतरी उपभोग घ्यायला त्यांना हवं म्हणून ठेवलेली असती ना. तर ती त्यांना सुखानं मिळावी, त्यांच्यात भांडणं लागून अशी आपली इच्छा असते. मग त्याकरता चांगली मुलं असली तर काय करायची गरज आहे असंही म्हटलं जातं. पण आपण प्रत्यक्षामध्ये काय बघतो की माणसाचं मन इतकं चंचल आहे, लोभी आहे, की भली भली म्हणणारी मुलंसुद्धा इस्टेटीवरून वारसा करता भांडत बसतात. अनेकदा म्हणजे अगदी साध्या प्रॉपर्टी असल्यापासून ते प्रचंड मोठी प्रॉपर्टी ज्याची आहे त्याच्यापर्यंत ही सगळी माणसं भांडणारा आपल्याला दिसतात. मग यातनं मार्ग काय, यातनं मार्ग असा की भांडणं जर सोडायची असली तर मृत्यूपत्र आपण करून ठेवणे गरजेचं आहे. कारण प्रत्येक माणसाच्या कुटुंबाचे, त्याचे आर्थिक हे सगळे प्रश्न वेगळे वेगळे असू शकतात आणि त्याला अनुषंगून त्या प्रश्नांना उत्तरं मिळावीत अशा तऱ्हेनं आपण मृत्यूपत्रांनी सोडवणी करू शकतो. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ज्याला की समंजस मुलं आहेत, पण याचे मला 30-40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आलेले अनुभव काही की फार गमतीशीर आहेत. मी एक साधारणपणे 30 वर्षापूर्वी गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा ₹1,00,000 मोठी किंमत होती. त्यावेळेला माझे काही एका असेसीचे निधन झालं आणि ती 3-4 मुलं होती. त्या वाटण्या घेऊन, कारण इन्कम टॅक्सचा वकील कसं असतं तो कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं असतं, त्यामुळे ते वाटण्या करायला माझ्याकडे आले. मग प्रत्येक आपापलं मत सांगितलं. अशी आमची 2-3-4 वेळा 2-2 तास चर्चा होऊन जवळजवळ सगळा मसुदा फायनल झाला. म्हणजे प्रत्येकाच्या वाटेला त्या काळामध्ये जवळजवळ अनेक मोठ्या रकमा येऊ शकत होत्या. पण तरीसुद्धा शेवटी बिनसलं कशामध्ये तर बर्शनच्या सिलेंडरचं डिपॉझिट आहे, तर 2 सिलेंडर आहेत, ते कुणी काय वाटून घ्यायचं आणि डिपॉझिट कुणी घ्यायचं यावर ना. आणि मग शेवटी खूप वैतागून ते मला सोडवायला लागलं. त्यामुळं मला असं वाटतं की सजग माणसाने मृत्यूपत्र हे करून ठेवणं आवश्यक आहे. अगदी सविस्तर त्याची माहिती घ्यायचं झालं तर ते मुद्दे आहेत महत्त्वाचे की ज्याकरता मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे, त्याकडे आपण आता बोलूया. आमचे टेक्निकल डायरेक्टर मधनं डोकं, अरे चालू आहे ना, ऐकू जात आहे का नक्की लोक, ऐकू येते आपल्याला सगळ्यांना, दिसतंय, कुणीतरी हो काहीतरी म्हणा म्हणजे मला कळेल. नमस्कार, हो ऐकू येते. हे जुनं आहे, आत्ताचं नाही आहे, आत्ताच इकडं नाही 7 मिनिटापूर्वीचं आहे ते. तेच की म्हणतात. कारण आमच्याकडे असं आहे की हा पहिलाच प्रयत्न माझा आहे, टेक्नोसावी मी नाही आहे, त्यामुळे माझा नातू हे आहे. ऐकू येते आपल्याला, दिसतंय? लिहू का प्रतिक्रिया द्यावी? कृपया प्रतिक्रिया द्यावी. लिहू का? हो. कुठे हां, ऐकू येते म्हणजे यार्थी ठीक आहे. चला, आपल्या इच्छेनुरूप वाटप करता येतं हा त्या कारणातला पहिला भाग. कारण प्रत्येकाच्या कुटुंबामधल्या परिस्थिती वेगवेगळी आहे,
असती. आपल्याच मुलं सगळी सारखी नसतात. 2 मुलं असली तर एखादा जरा हुशार असतो, त्याने आयुष्यात बऱ्यापैकी पैसे कमवले असतात. दुसरा मुलगा त्या मानाने मंद असतो, किंवा एखादा मुलगा व्याधिग्रस्त असतो, शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतो. तेव्हा या अशा जो कमकुवत असेल त्याला काहीतरी आपण जास्त द्यायला पाहिजे. जो जास्त दणकट आहे आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्याला थोडं कमी दिलं तरी चालेल असंही आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं असं कायदेशीरदृष्ट्या न जाता आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मालमत्तेचं वाटप करायची सोय मृत्यूपत्राद्वारे ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट मगाशी आपण बघितलं की मृत्यूपत्र नसेल तर वाटण्यात इतके वर्ग आणि त्यातला प्रत्येकाचा हिस्सा, त्यामुळे त्याचे वादविवाद म्हणजे त्यातनं शेवटी निकाल लागायचा तर कोर्टाची पायरी चढायला लागते. म्हणजे कोर्ट कचेरी, त्याचे हेलपाटे, हे मुद्दे, गुंतागुंत ही सगळी टाळायची असली तर आपली इच्छा स्पष्टपणे लिहून ठेवली व्यवस्थित कायदेशीर वैध मृत्यूपत्राद्वारे. वैध म्हणजे जे लिगली व्हॅलिड आहे असं मृत्यूपत्र, ते व्हॅलिड मृत्यूपत्र कशाला म्हणतात ते आपण नंतर बघूया, तिकडे नंतर बोलूया. पण वैध मृत्यूपत्र आपण आपली इच्छा लिहून ठेवू शकतो. म्हणजे पुढची गुंतागुंत, त्याकरता कोर्टाचे हेलपाटे, वकिलांचे फी अर्थातच, आणि आपापसातले नातेसंबंध आणखीन ताणले जाणं, हे सगळं आपण टाळू शकतो. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा आहे की घरातलं कुटुंबातलं सगळं वातावरण बिघडून जाणं. कबीराचा एक दोहा आहे की आमचा एक हिंदी मित्र सांगायचा की अगर है सुपूत तो क्या चिंता है और अगर है कुपूत तो क्या फिक्र आहे. मुलं चांगली असली तर काय काळजीचं कारण नाही, घेतील समाधानाला वाटून. आणि अगदी कुपुत्रच असले तर काय काळजी करायची, शेवटी भांडतच राहणार आहेत ते. पण आपल्याला असं म्हणून चालत नाही ना की जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत व्यवस्थित व्हावं अशी आपली इच्छा असते. त्यामुळं तुम्ही हयातीमध्ये सजगपणे मृत्यूपत्र करून ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणखीन एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीनं. सहसा आपल्याकडं आयुर्मान एक म्हणून 60-65-70 वर्षाचा धरतो. आता आमच्याकडे काही माणसं आणखी तेव्हा पुढे जगतात ते सोडा, पण सहसा आपण 60-65 वर्ष झाली की आता ठीक आहे जायच्या ट्रान्झिट लोनमध्ये आपण आलो असं आपण म्हणतो. तर अशा वेळेला पती किंवा पत्नी कोणतरी आधी जाणार, कोण जाणार सांगता येत नाही. दुर्दैवानं पत्नी आधी गेली तर पती असू शकतो, पण तो सजग असतो, पैसे बहुतेक कुटुंबामध्ये तोच मिळवता असतो. हल्ली अर्थात दोघंही मिळवते असतात त्यामुळे तो प्रश्न नाही. पण विशेषतः जिथं पत्नी मिळवती नाही आहे तिथं घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपल्या मागे आपल्या पत्नीची व्यवस्था नीट लावावी याकरता तरी मृत्यूपत्र करून ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे समजा आपल्या हिस्सेचे 7 हिस्से झाले आणि त्यातला एक सर्तांश हिस्साच आपल्या पत्नीला मिळाला तर तेवढा तिला पुरेसा होईल का पुढे. कारण हल्ली जर आपण बघितलं साधारणपणे प्रत्येकाच्या मालकीचं काय असतं तर एखादा फ्लॅट किंवा घर, मग काही बँकेतले डिपॉझिट, शेअर्स वगैरे. पण अशा वेळेला पत्नीला घर तरी नक्की आपलं राहायला मिळालं पाहिजे हे तरी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मृत्यूपत्राद्वारे आपण पत्नीला घर देऊ शकतो, तिला आवश्यक तेवढी रोख रकमेपैकी किंवा बँकेपैकी रक्कम देऊ शकतो आणि तिला आपल्या मुलांच्यावरती पुढं अवलंबून राहायला लागू नये, तशी वेळ येऊच नये कुणावरच. पण समजा दुर्दैवानं आली तर तिला स्वतंत्रपणे सक्षमपणे राहता येईल अशी आपण व्यवस्था आपल्या मृत्यूपत्राप्रमाणे करू शकतो. 5वा मुद्दा येतो की मगाशी उल्लेख केला तसं की आपले सगळेच वारस म्हणजे सहसा मुलं आणि मुली हे सगळे समसमान नसतात. एखादा मुलगा कमी शिकलेला असतो किंवा आपल्या समजा 2 मुली आहेत तर एखाद्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं असतं, दुसरीला तितकंसं चांगलं स्थळ मिळालं नसतं. दोघींची आर्थिक परिस्थिती चांगली असेलच असं नाही, एकी चांगली आहे दुसरीला आर्थिक सपोर्टची गरज आहे. तर अशा वेळेला निश्चितपणे आपल्याला ज्या कमकुवत आपलं अपत्य आहे त्या अपत्याला आपण जास्त हिस्सा देऊ शकतो आणि हे मृत्यूपत्र केल्याशिवाय शक्य होत नाही. ते नसलं तर मात्र मग कायद्याप्रमाणे तुम्हाला जावं लागेल आणि प्रत्येकाला सारखाच हिस्सा मिळत राहील. आणखीन एक भाग 7वा त्यात असाही येऊ शकतो की अनेकदा आपल्याला घरामध्ये आपल्या नोकर चाकर असतात, वर्षानुवर्ष
तिने आपली सेवा केली असती. म्हणजे कित्येक वेळा ते घरातले एक कुटुंबाचे सदस्य असल्यासारखेच असतात. किंवा एखाद्या संस्थेचे आपल्यावरती उपकार असतात. आपल्याकडे खूप संस्था आहेत ज्या शिक्षणाला मदत करतात. एखाद्या माणसा अशी शैक्षणिक संस्थेनं मदत केली असली तर त्याला त्या ऋणातून, म्हणजे भले तो आपल्याकडं काम करणारा नोकर असेल, जवळचा कोणी मित्र असेल, जवळचा नातेवाईक असेल किंवा एखादी संस्था असेल, त्यांचं शेवटी आपल्यावरती ऋण असतं की त्यांच्या सहाय्यानं आपण आयुष्य घडवलेलं आहे किंवा त्यांच्याकरताही काही द्यायची सोय आपण मृत्यूपत्र देऊन करू शकतो. ती अन्यथा मृत्यूपत्र न करता अशक्य आहे. अनेकदा असे म्हटलं जातं की हल्ली जॉईंट अकाउंटची सोय आहे. म्हणजे एखादी बँकेतलं डिपॉझिट आहे किंवा शेअरचं डीमॅट अकाउंट आहे तर ते जॉईंट नावावर मी करू शकतो. मी आणि माझी पत्नीचं काही खातं, मी आणि माझा एक मुलगा, मी आणि माझी मुलगी अशी खाती करू शकतो. किंवा आणखीन एक की त्यांचं मी नॉमिनेशनही करू शकतो. मग त्याद्वारे सुद्धा मी त्यांना त्याची मालकी देऊ शकतो. जॉईंट अकाउंट आणि नॉमिनेशनचं एक मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आजसुद्धा कित्येक लोक बँकेतले अकाउंट्स, फिक्स्ड डिपॉझिट्स, शेअरचे डीमॅट अकाउंट्स ही अजूनही सिंगल नावावर ठेवतात. जॉईंट नावसुद्धा करत नाहीत, अनेकदा नॉमिनेशनसुद्धा करत नाहीत. म्हणजे माझ्या एका जवळच्या नातेवाईकांचीच गोष्ट आहे की जवळजवळ खूप 25 वर्षापूर्वीची आहे. चांगला त्यांचा व्यवसाय होता, उत्तम बँकेत ठेवी होत्या, पण सगळ्या सिंगल नावावरती. आणि मग त्यातनं ते गेल्यानंतर अचानक ते पैसे मिळवण्यासाठी काय काय कटपटी करायला लागल्या ते सांगणं म्हणजे मोठं ती कादंबरीच होईल. कारण कोर्टात गेल्याशिवाय तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट मिळत नाही. बँका मोठी रक्कम असली तशा द्यायला तयार नाहीत. त्यामुळं नॉमिनेशन आणि जॉईंट अकाउंट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण केवळ नॉमिनेशन असलं किंवा जॉईंट अकाउंट असलं म्हणजे मृत्यूपश्चात तो वारस त्या मालमत्तेचा कायदेशीर मालक होऊ शकत नाही. या बाबतीत अनेक खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत निवाडे आहेत की तो त्या रकमेपुरता मृताच्या इस्टेटीचा विश्वस्त असतो. त्यामुळं त्यांनी ती सर्व प्रॉपर्टी विश्वस्त म्हणून त्या एकूण जी सगळी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये घालायला पाहिजे. आणि मग कायद्याप्रमाणे किंवा मृत्यूपत्र असेल तर मृत्यूपत्राप्रमाणे त्यातला हिस्सा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे नॉमिनेशन किंवा जॉईंट अकाउंट उघडून जॉईंट नेम्स देऊन हा प्रश्न वाटपाचा सुटत नाही. कारण त्याला कायदेशीर तशी वारसा म्हणून मिळणारी रक्कम अशी मान्यता नाही आहे. तेव्हा हा सुद्धा आपण एक महत्त्वाचा विशेष लक्षात घेतलं पाहिजे. कारण खूपदा या समजुतीमध्ये मृत्यूपत्र करायचं टाळलं जातं. दुसरा असा एक पर्याय सुचवला जातो जे मृत्यूपत्र करायचं 9व-8वं कारण आहे की असं करण्यापेक्षा आता आपण काही फार आपलं आयुष्य राहिलं नाही किंवा सगळं झालं आहे तर बक्षिसं देऊन टाकूया ना सरळ. बक्षीस द्यायला हरकत नाही, बक्षीस आपण देऊ शकतो. आणि अगदी आपल्याला ज्यांना मृत्यू पश्चात मिळालं ते सुद्धा सगळं आपण देऊ शकतो. पण त्याला 2 अडचणी आहेत. एक तर बक्षीस एकदा दिल्यानंतर तुमचा त्याच्यावरती काही मालकी हक्क राहत नाही. ती प्रॉपर्टी असेल किंवा बँकेचे डिपॉझिट असतील ती ज्या व्यक्तीला बक्षीस द्याल त्यांच्या मालकीची पूर्णपणे होऊन जाते. तुमचा त्यावर काही हक्क राहत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये उद्या जर समजा तुम्हाला काही गरज लागली आणि त्या व्यक्तीचे तुमचे संबंध बिघडले, वारसा मुलाचे बिघडले, मुलीचे बिघडले, तर तुम्ही त्याच्यावरती काही हक्क सांगू शकत नाही. नटसम्राट नाटकातलं एक वाक्य आहे की समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. तसं तुम्ही नंतर देऊ शकता पण आधी देऊन ते देताना पूर्ण विचारपूर्वक द्यायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि एक मुद्दा असा आहे दुसरा. जरा एक वेळ आमच्या टेक्निकल डायरेक्टरनं होतो, आर्यन हे चालू आहे का आपलं व्यवस्थित चालू आहे का? बहुतेक आहे चालू. तर कालच्यासारखंच आहे खरं चालू आहे ना? हो. बरं ठीक आहे, मग हरकत नाही. मला मधून चेक करायला पाहिजे कालच्या अनुभवामुळे. आणि आमचे नातू म्हणजे ते आमचे टेक्निकल डायरेक्टर आहेत ना. दुसरी गोष्ट अशी की आज चांगला वागणारा मुलगा किंवा मुलगी किंवा आणि कोणी ज्याला आपण हे सगळं बक्षीस देऊ तो उद्या सगळं ताब्यात आल्यानंतर तसाच वागेल याची कोणी खात्री द्यावी? सुधीर भोकांची कविता आहे, मन मना सोमगत नाही आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धोक्याचा हातास कसा लागावा,
तर माणसाच्या मनाचा भरोसा देता येत नाही. आणि तिसरी गोष्ट की मृत्यूपत्राला स्टॅम्प ड्युटी लागत नाही. पण तर तुम्ही उद्याला एखादा तुमचा फ्लॅट आहे, रजिस्टर डॉक्युमेंटशिवाय तो ट्रान्सफर होत नाही, तर तो ट्रान्सफर करायचा झाला बक्षीसपत्राने तरीसुद्धा त्याला विशिष्ट प्रकारामध्ये स्टॅम्प ड्युटी लागू शकते. आणखी एक मुद्दा, 9वा मुद्दा, वाटपानंतर समजा गोडीगुलाबीनं वाटप झालं आणि मृत्यूपत्र नसलं तरीसुद्धा तुमच्या सर्व स्थावर प्रॉपर्टीवरती सिटी सर्वेच्या रेकॉर्ड्सला किंवा लँड रेकॉर्डला सर्व वारसांची नावं लावली जातात आणि मग त्यांना आपला हिस्सा ज्याला द्यायचा आहे, मी गोडीगुलाबीच चाललेलं आहे सगळं, एक भाऊ आणि 2 बहिणी आहेत, 2 बहिणींना वाटते की आपल्याला काही नको आणि या प्रॉपर्टीला आपला हिस्सा आपण सोडून देऊ, तर तो हिस्सा सोडून द्यायचा म्हटल्यानंतर त्यांना रजिस्टर रिलीज करायला लागणार आणि त्याकरता सुद्धा भरपूर स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार. मृत्यूपत्रांवर जर आपण वाटप केलं तर हाही खर्च आपण वाचू शकतो. आणि शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की इलेस्टिसिटी आहे, ज्यामध्ये लवचिकता आहे. कारण मृत्यूपत्र आज केल्यानंतर त्यामध्ये किती वेळा आपण बदल करू शकतो. पहिलं मृत्यूपत्र रद्द करून नवीन मृत्यूपत्र करू शकतो. समजा एखाद्या वारसाची आपल्याशी वागणूक बदलली तर आपण लगेच त्यामध्ये मृत्यूपत्रात बदल करू शकतो. ह्यामुळं ह्या जो लवचिकता आहे त्यातला भाग आहे तोही महत्त्व आहे. आणि एक चौथा म्हणजे टॅक्स कन्सल्टंट म्हणून मला जाणवणारा मुद्दा असा की एक टॅक्स प्लॅनिंग आपल्या मुलांचं किंवा वारसांचं हाही मृत्यूपत्राकडून साधता येतो. कसं बघा, कारण तुमची मुलं जर समजा करती झाली, ती इन्कम टॅक्स पेअर्स आहेत, त्यांची मुलं कॉलेजला शिकत आहेत, तर तुम्ही मृत्यूपत्र न करता गेला तर ते हिस्से सगळे त्या मुलांना मिळणार, तुमच्या त्याच्यावरचं येणारं इन्कम आहे ते मुलांना मिळणार, त्यावरती इन्कम टॅक्स भरावा लागणार. पण समजा तुम्ही मृत्यूपत्राने माझ्या नातवाला पैसे मिळावे असं म्हटलं तर तो जोपर्यंत शिकत नाही आहे, शिकतो आहे, नोकरी वगैरे कळत नाही, तोपर्यंत त्या रकमेपासून जे व्याज येईल ते टॅक्सेबल लिमिटच्या खाली असणार, त्याला टॅक्स भरता येणार नाही. त्यामुळे तो एक फायदा तुम्ही प्लॅनिंग करू शकता. अर्थात त्याकरता केवळ आपलं वकीलच नाही तर इन्कम टॅक्स सल्लागार याचाही सल्ला घेऊन करायला लागेल. याशिवाय मृत्यूपत्रांमध्ये डिस्क्रिशनरी ट्रस्ट तयार करता येतो. अशा ट्रस्टलाही मॅक्सिमम टॅक्स रेट लागत नाही, हा एक चौथा मुद्दा आहे. आणि 5वा मुद्दा, बरेचदा असं म्हणणार नाही की मृत्यूपत्र करायचं म्हणजे खूप खर्चिक काम आहे वगैरे, तर मृत्यूपत्र हे रजिस्टरच पाहिजे असं कायदेशीर नाही. त्या इतर कंडिशन्स पूर्ण होत असल्या तर साध्या कागदावर लिहिलं मृत्यूपत्रसुद्धा पूर्णपणे कायदेशीर आणि व्हॅलिड आहे. आणि रजिस्टर करायचं झालं तरीसुद्धा त्याला एकूण मालमत्तेच्या स्वरूपामध्ये स्टॅम्प ड्युटी पडत नाही, कारण त्या मालमत्तेचं प्रत्यक्ष हस्तांतरण होत नसतं. यामुळं त्याला नॉमिनल स्टॅम्प ड्युटी पडते. मृत्यूपत्राला फारसा खर्च येत नाही. वकिलांची फी सोडून आता ते अवलंबून वकिलाच्या वरती आहे. त्यामुळं या सगळ्याचा विचार करून मृत्यूपत्राची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे, हे आपल्या लक्षात येईल असं मला वाटतं. काल मी सांगितलं तसं आपल्या काही शंका असतील, अभिप्राय असेल तर त्या आपण मला विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 98-220 16-299, 9822016299. याच्यावरती SMS करून किंवा माझा मेल ID आहे arun.godbole arun.godbole009@gmail.com, सर्व अक्षरं सेकंडमध्ये. तर आपण पाठवू शकता. त्याचा जेव्हा जेव्हा तो मुद्दा येईल तेव्हा किंवा मध्ये वेळ झाला तर तेव्हा आपण मी शंका निरसन करायचा प्रयत्न जरूर करेन. हा उपक्रम कसा वाटतो तुम्हाला तेही मला कळवा. आणि काही सुधारणा तुम्हाला वाटत असेल तर त्याही सुचवायला जरूर हरकत नाही. शेवटी हे कसं आहे की समर्थाने सांगितलं की जे जे आपणास ठावे ते ते सगळ्या सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तसं आयुष्याच्या ह्या संध्याकाळामध्ये शहाणे करून सोडायचा प्रयत्न आहे. अर्थात समर्थाने त्याला एक इशारा देऊन ठेवला आहे की पूर्ण ज्ञान आल्याशिवाय हे शहाणपणा शिकवायला जाऊ नये. पण बऱ्यापैकी ज्ञान प्राप्त केलेलं आहे मी, सर्वज्ञ असं म्हणत नाही मी. तर त्यामुळं हा प्रयत्न चालू आहे वेगळा. आणि आता मग हा आज दुसरा भाग संपवतो. आपले अभिप्राय कळवा आणि उद्या पुन्हा संध्याकाळी 5 वाजता नेहमीप्रमाणे परत भेटूया. नमस्कार.
अरे यार, काय झालं का हो बंद का करत, बंद का होत नाही आहे? झालं तर मला शेअर करता येतो.